पाहिलंत ना कशी कडकडीत फोडणी बसली आपल्या कढीपत्त्याला. जर अशी फोडणी सगळ्याच जिन्नसांना बसली असेल तर मग का नाही आपलं भडंग झणझणीत, चटकदार, रंगतदार होणार. जर आपल्याला भडंग खावंसं वाटलं तर सारखं काही वरच्यावर आपण सांगली कोल्हापूरला नाही जाऊ शकत. म्हणूनच आज आपण अगदी सांगली कोल्हापूरच्या पद्धतीचं भडंग घरीच करणार आहोत, ते सुद्धा घरीच भडंग मसाला तयार करून. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया झणझणीत, चमचमीत, चटकदार, रंगतदार, मसालेदार, कुरकुरीत, तोंडाला चव आणणारं भडंग, ते सुद्धा खास भडंगच्या घरगुती मसाल्यासहित. झणझणीत, चमचमीत, चटकदार, रंगतदार भडंग करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो भडंगचे मुरमुरे घ्यायचे. आपले रेग्युलर भेळीचे मुरमुरे असतात ना, ते थोडेसे पातळ आणि लांबसडक असतात, परंतु हे मुरमुरे बुटके आणि जाड असतात. मार्केटमधून मुरमुरे आणल्यानंतर हे मुरमुरे आपल्याला निवडून, साफ करून, स्वच्छ करून चाळून घ्यायचे. या व्यतिरिक्त भडंगसाठी आणखीन काय काय मुख्य साहित्य लागते ते आता आपण पाहूया. 1 वाटी ताजा हिरवागार कढीपत्ता, अर्धी वाटी लसूण, पाव वाटी तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी डाळ म्हणजे फुटाणा डाळ घ्यायची आहे. लसणाच्या पाकळ्या आपल्याला पूर्णपणे सोलून घ्यायचे नाहीयेत. लसणाच्या पाकळ्या आपल्याला हातावर चोळून घ्यायच्या, जेवढी साल निघेल तेवढी निघेल. शिवाय हा लसूण आपल्याला बत्त्याच्या साहाय्यानं अर्धवट ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे चव खूप छान येते. तिखट हिरव्या मिरच्या नक्की वापरायच्यात, यामुळे वेगळी चव येते. शेंगदाण्यांचं आणि फुटाणा डाळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ज्याच्यामुळे भडंगला खरी चव आणि रंग येतो ना, तो भडंगचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. ह्याच्यामुळे रंग खूप छान येतो. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर फक्त 1 मिनिट फिरवून बारीक करून घ्यायचे. अगदी 1 मिनिटामध्येच आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झाले. आपला चटकदार, रंगतदार भडंगचा मसाला तयार झालाय. तयार झालेला हा भडंग मसाला आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. पाहताय ना रंग किती मस्त आलाय. आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना, जो खूप मोठाही नसतो आणि खूप छोटाही नसतो, त्याच चमच्याचा आपल्याला वापर करायचा आहे. मार्केटमधून आपल्या घरी येईपर्यंत मुरमुरे थोडेसे लूज पडलेले असतात, दमट झालेले असतात, म्हणून आपल्याला हे मुरमुरे गरम करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला एक मोठी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर 2-3 बॅचमध्ये आपल्याला हे मुरमुरे फक्त गरम करून घ्यायचे. आपल्याला हे मुरमुरे करपवायचे अजिबात नाहीयेत आणि खमंग खरपूस भाजायचे नाहीयेत, फक्त ते लूज पडलेले असतात म्हणून गरम करून घ्यायचे. अगदी 2 मिनिटं एकसारखं मंद आचेवर हलवल्यानंतर आपले मुरमुरे गरम झालेत का ते पाहायचे. मुरमुरे हातात घेतल्यावर त्यांना चटका बसतोय, याचा अर्थ आपले मुरमुरे गरम झालेले आहेत. आता हे मुरमुरे आपल्याला काढून घ्यायचे आणि पुढील मुरमुरे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच भाजून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. आता याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तेल घालायचं. 1 वाटी म्हणजे साधारणपणे 100 ते 125 मिलीमीटर इतकं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर एकसारखे रंग बदलेपर्यंत मंद आचेवर एकसारखे झाऱ्यानं हलवत राहायचे. शेंगदाणे तळताना घाई अजिबात करायची नाहीये, गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये, मंद आचेवरच तळून घ्यायचे. हे अगदी 2च मिनिटं मंद आचेवर तळल्यानंतर आपल्या शेंगदाण्यांना तळे गेलेत, रंगही बदललाय. आता हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या डीप झाऱ्यात काढून घ्यायचे आणि आपण गरम करून घेतलेल्या मुरमुऱ्यांवर पसरवून घालायचे. यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये डाळ म्हणजे फुटाणा डाळ घालायची आणि ही फुटाणा डाळ आपल्याला खूप वेळ तळायची नाहीये, फक्त अर्धा मिनिटच तळून घ्यायची. जर फुटाणा डाळ खूप वेळ तळून घेतली ना तर मग ती कडक होते. फुटाणा डाळ तळत आली की ती तेलावर तरंगते आणि खाली जाऊ पाहते, याचाच अर्थ ती तळून झाली आहे. फुटाणा डाळ सुद्धा आपल्याला डीप झाऱ्यात काढून घ्यायची आणि मुरमुऱ्यांवर पसरवून घ्यायची. आता याच गरम तेलामध्ये आपल्याला आपण ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण देखील आपल्याला मंद आचेवरच एकसारखा रंग बदलेपर्यंत खरपूस खमंग तळून घ्यायचा आहे. लसूण जर ओलसर राहिला ना तर मग आपलं सगळं भडंग लूज पडतं, मऊ पडतं, म्हणून आपल्याला लसूण अगदी खमंग खरपूस रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. हो, परंतु पटकन तळला जावा म्हणून गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी अजिबात करायची नाहीये. अशानं तुम्हाला वरवर तर लसूण तळल्यासारखा वाटेल, परंतु तो करपलेला असेल. असा करपलेला लसूण भडंगवर घातला ना तर मग कडवट चव लागते. लसूण तळून झालाय तो देखील काढून घ्यायचा आहे आणि मुरमुऱ्यांवर पसरवून घ्यायचा आहे. आता लगेचच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे.
मिरच्यांचे तुकडे देखील आपल्याला कडक होईपर्यंत खमंग खरपूसच तळून घ्यायचे. जर मिरच्यांचे तुकडे ओलसर राहिले तरी देखील आपला भडंग लूज पडतो, मऊ पडतो. आपल्या मिरच्यांचे तुकडे तळून झालेत. आता हे देखील डीप झालेत काढायचेत आणि मुरमुऱ्यांवर पसरवून घ्यायचे. आता लगेचच कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्या घातल्या असा तडतड आवाज यायला हवा, म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं. कढीपत्ता लगेचच तळून होतो. हे पहा, अगदी अर्ध्या मिनिटातच आपला कढीपत्ता तळून झालेला आहे, एकदम कुरकुरीत झाला आहे. अशा प्रकारे कुरकुरीत कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि हा देखील डीप झाऱ्यामध्ये काढायचा आहे आणि मुरमुऱ्यांवर पसरवून घ्यायचा आहे. पाहताय ना कसा आवाज येतोय, असा कुरकुरीत कढीपत्ता तळला जायला हवा. आता हे सगळे जिन्नस गरम आहेत, म्हणून हे सगळे जिन्नस आपल्याला झाऱ्याच्या चमच्याच्या साहाय्यानं या मुरमुऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण मुरमुरे सुद्धा अगदी छान गरम करून घेतलेत आणि सगळी फोडणी सुद्धा अगदी कडकडीत तयार करून घेतली आहे. त्यामुळे कसा कुरकुरीत आवाज येतोय पहा. झाऱ्याच्या साहाय्यानं मिक्स करून झाल्यानंतर एकदा हाताच्या साहाय्यानं देखील सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळीकडे तेल अगदी व्यवस्थित लागतं. आता हे जे कढईमध्ये तेल उरलंय ना, यामध्ये सगळ्या जिन्नसांचा अर्क उतरलाय आणि तेल थोडंसं कोमट देखील झालंय. याच कोमट तेलामध्ये आता आपल्याला आपण तयार केलेला भडंगचा मसाला घालायचा आहे आणि तो झाऱ्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गॅस चालू करून गरम तेलामध्ये हा मसाला परतायचा नाही, तर कोमट तेलातच परतून घ्यायचा आहे. जर आपण गरम तेलामध्ये हा भडंगचा मसाला परतून घेतला ना, तर तो करपेल आणि मग आपलं भडंग कडवट लागेल. सगळा मसाला कोमट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मुरमुऱ्यांमध्ये जे सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत ना, त्या मुरमुऱ्यांवर आपल्याला हा फोडणीचा मसाला थोडा थोडा करत या मुरमुऱ्यांवर घालायचा आहे आणि झारा आणि चमच्याच्या साहाय्यानं हा मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. झारा आणि उलटण्याच्या साहाय्यानं मिक्स करून झाल्यानंतर हाताने देखील अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे चोळत चोळत हा मसाला या मुरमुऱ्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता उरलेल्या फोडणीच्या मसाल्याची फोडणी देखील आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं यावर हळूहळू 2-3 बॅचमध्ये घालायची आहे आणि हाताच्या साहाय्यानं अगदी हळूवारपणे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हाताच्या साहाय्यानं हळूवारपणे चोळत चोळत ही फोडणी यामध्ये व्यवस्थित मिक्स केली ना, तर सगळ्या मुरमुऱ्यांना ती अगदी व्यवस्थित लागते. आपली भडंग मसाल्याची सगळी फोडणी मुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून झालेली आहे, परंतु कढईमध्ये अजून थोडीशी फोडणी तशी शिल्लक आहे. म्हणून थोडा-थोडा 2-3 बॅचमध्ये भडंग या कढईमध्ये घालत आपल्याला या कढईला लागलेली फोडणी या भडंगमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे अजिबात वाया जाणार नाही. तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली आहे का? आत्तापर्यंत आपण फोडणीमध्ये सगळे जिन्नस घातलेत, परंतु फोडणीचं जे बेसिक जिन्नस असतं ना, ते म्हणजे मोहरी आपण यामध्ये घातलेली नाहीये. 1 चमचा जिरं मात्र आपण भडंग मसाला करताना वापरलंय. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी मोहरी घालतो आणि मग बाकी सगळे जिन्नस. परंतु मोहरी सगळ्यात आधी घातल्यानं हे सगळे जिन्नस परतताना ती त्यांच्याबरोबर करपून जातात. म्हणून जर तुम्हाला या भडंगमध्ये मोहरी घालायची असेल ना, तर वेगळं असं 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, चांगली कडकडीत फोडणी बसायला हवी आणि मग ही अशी कडकडीत मोहरीची फोडणी आपल्याला आत्ता या भडंगवर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मी मात्र आत्ता यावर मोहरीची फोडणी घालणार नाहीये, कारण मला ज्यांना हे भडंग द्यायचे ना, त्यांना काही कारणानं मोहरीची ॲलर्जी आहे, म्हणून मी मोहरी वापरत नाहीये. परंतु तुम्ही नक्की वापरायची आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जवळजवळ 15-20 मिनिटानंतर आपलं भडंग पूर्णपणे थंड झालंय. आता या भडंगवर आपल्याला पाव वाटी पिठी साखर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जर भडंग गरम असताना किंवा कोमट असताना आपण पिठी साखर घातली ना, तर मग साखरेला पाणी सुटतं आणि मग भडंग ओलं होऊन ते मऊ पडतं. शिवाय गरम भडंगमध्ये साखर घातली तर करपट दर्प देखील येतो. आपण वेगळं असं मीठ आत्ता यामध्ये घातलेलं नाहीये, कारण आपण भडंग मसाला करताना शीग लावून 1 चमचा मीठ घातलंय, त्यामुळे तेवढं पुरेसं आहे. तरी सुद्धा आत्ता एकदा भडंगची चव घ्यायची आहे आणि जर मीठ कमी वाटत असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचंय. आपल्या झणझणीत, चमचमीत, चटकदार, रंगतदार भडंग तयार झालंय. तयार झालेलं हे भडंग आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते लूज पडणार नाही, मऊ पडणार नाही. संध्याकाळी गरमागरम वाफळलेल्या चहाबरोबर हे भडंग असंच खायला सुद्धा खूप छान लागतं. परंतु जर तुम्ही यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, एक भाजलेली तिखट हिरवी मिरची, लिंबू पिळून हे भडंग खाल्लत ना, तर मग काही विचारूच नका. तोंडाला चव आली नाही तरच नवल.
मी तुम्हाला थोडंसं भडंग खाऊनही दाखवतो. पहा बरं किती कुरकुरीत झालंय. झालंय की नाही कुरकुरीत? झणझणीत, चमचमीत, मसालेदार, चटकदार, रंगतदार तर ते आहेच आहे. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सांगली कोल्हापूर स्पेशल भडंग एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.